स्तोत्र संहिता 136. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करीतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारिली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसा प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्री प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिसर देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्री लोकांतून इस्रायल लोकांस बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी हस्ताने व पुढे केलेल्या बाहूने त्यास बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने तांबडा समुद्र दुभागिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने इस्रायेलास त्यामधून पार नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपल्या लोकांस अरण्यातून नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या राजांस मारून टाकिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी राजे मारिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने अमोऱ्यांचा राजा सिहोन याला ठार मारिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बाशानाचा राजा ओग याला ठार मारिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपला सेवक इस्रायल यास तो वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हास आमच्या शत्रूंपासून सोडविले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यांस अन्न देतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गीच्या देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. खरोखर आमच्या देवाची दया या पृथ्वी तलावर आणि आम्हा सर्वांवर त्याची दया सनातन आहे. देवाचे गौरव सदा आणि सर्वदा. आमेन.